नमस्कार मंडळी, आता आपण आलो श्रमिक महिला विकास संघ वसईचाच यांचाच एक भाग असलेल्या घरकुल पाळणा घरात। या पाळणा घरात नेमकं बाळांना कशा प्रकारे सांभाळलं जातं ते आता आपण पाहूया। जयश्री जगदीश राऊत। तुम्हाला इथे किती वर्ष झाली? मला इकडे 25 वर्ष पूर्ण झाली, 26वा सुरू आहे। इकडच्या लहान मुलांबाबत तुमचं काय मत आहे? इकडची लहान मुलं म्हणजे आम्ही पहिल्यापासून त्यांना हे करतो, हे मुलं एकदम मस्त असतात, इकडे राहतात, व्यवस्थित येतात, आम्ही त्यांना सांभाळतो, सकाळी आई वडील आणून सोडतात, कामाला जातात आणि मग आम्ही त्यांना दिवसभर सांभाळतो, त्यांना जेवण देतो, इकडे वरण भात, त्यांचा घरचा काय खाऊ असेल तो देतो, बाकीचं सगळं इकडे दिवसभराचं होतं। त्यांच्या पालकांचं काय म्हणजे म्हणणं असं प्रतिक्रिया इकडच्या बाबत संगोपनाबाबत? त्यांच्या पालकांचं म्हणजे आता तसे हे आहेत, पण पहिल्यांचे पालक म्हणजे अजूनपर्यंत आम्हाला असं हे करतात का तुमच्यामुळे आमच्या मुलांना शिस्त लागली, हे झालं म्हणजे चांगलं वळण लावलं तुम्ही असं। आता इथे किती मुलं आहेत? आता 16 मुलं आहेत। मुलं काय कमी जास्त होतात ना। श्रमिक महिला संघामुळे नेमकं काय म्हणजे तुम्हाला आर्थिक तुम्हाला रोजगार पण मिळाला त्याबाबत? हो, आम्हाला खूप इकडून हे आहे, म्हणजे आमचं घराला खूप मदत होते। तुमचं नाव सांगा? सायली सुधीर ठाकूर। तुम्हाला इथे किती वर्ष झाली आणि तुम्ही कोणत्या पदावर आहात? मला 25 वर्ष झालेली आहे। मी सुपरवायझर, मेन सुपरवायझर म्हणून आहे। म्हणजे तेव्हा होतेच, पण तेव्हा माझ्याबरोबर आणि वेगळ्या दुसऱ्या एक होत्या, सिनियर होत्या त्या मला, तेव्हा मी ज्युनियर होते। आता मी सिनियर आहे, त्या रिटायर आहेत, पण त्या आम्हाला बरीच मदत करतात, मॅडम उरणकर म्हणून। इकडे मुलांचं संगोपन नेमकं कशा प्रकारे केलं जातं? इथे आम्हाला जितकं म्हणून शक्य आहे की बाबा मुलांच्या पालकांना, म्हणजे ते बाहेर ऑफिसला जाणार तेव्हा त्यांना काळजी नसावी, आपण इथे मुलांना ठेवलं आहे तर कसं हे होईल,
असं नसावं ह्या ह्याने पारदर्शीपणे आम्ही आमचं काम चोखपणे करत आहोत. मुलांचा टायमिंग काय असतो मॅडम? मुलं आम्ही इथे 8 पर्यंत येतो, 7:45 8 पर्यंत. मग 8 पासून साधारण मुलं यायला सुरुवात होतात. 12 वाजे 12 साडेबारा पण शाळेची मुलं आहेत ती लेट येतात, पण बाकीची जी इथेच आहेत म्हणजे सकाळपासून येतात, पालक सोडून जातात, ती 8 वाजता वगैरे 8 9 अशी थोड्या थोड्या वेळाने येत असतात, अर्धा तास 15 मिनिट, म्हणजे त्यांच्या त्यांच्यात गॅप असतो थोडा थोडा. मग त्यांना आल्यावर घरचा खाणं देतो आम्ही. कोणाला दूध बिस्किट हवं दूध बिस्किट, चपाती जाम, ते जे घरून दिलेलं असतं ते त्यांना देतो. नंतर 12 वाजता 11:45 12 पासून जेवणाला सुरुवात करतो. ते साधारण 12:30 पाऊण पर्यंत चालतं जेवण, असं आहे. आणि त्याच्यात आधी छोटी बाळं जी आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या टायमिंग प्रमाणे, आता घरून खाऊन आली असतील किंवा नसतील तर आम्ही तसं ऍडजस्ट करून त्यांना पेज बनवून देणं किंवा इतर जे काही आहे. आता ते दुसरं एक बाळ आहे, आता मगाशी बघितलं औव्यन म्हणून, तर त्याला इथे आल्यावर आता वरण भात भरवलेला आहे आणि ती जेवतात म्हणजे बसून वगैरे ना. आता हल्लीच्या मुलांना आता मोबाईलचं वेड लागलेलं आहे, त्यामुळे ती जी छोटी बाळ आहेत त्यांना जरा मोबाईल लावला तर ती जेवतात. मोठ्यांना तितकं हे नाही, ती बसतात बरोबर आतमध्ये जाऊन जेवतात व्यवस्थित. मुलांना इथे शिस्त लागावी किंवा त्यांनी कशी वागणूक त्यांची असावी याबाबत तुम्ही काय प्रयत्न करता का? हो हो हो, म्हणजे आमचे प्रयत्न असतात. त्यातूनही मुलं हल्ली जरा करोना काळानंतरची मुलं जरा वेगळी आहेत, पण त्यांनाही हे म्हणजे पालकांना मी सांगितलेलं असतं किंवा मॅडमनी पण, जरा आम्हाला समजा यांचं वाटलं ऐकत नाही तर आम्ही एखादा फटका मारत नाहोत, पण एक दाखवतो की आम्ही फटका देणार, असं हे करतो. हा, थोडं हा अशी भीती असली पाहिजे, असं हे असतं. आणि कोणत्या वयोगटातल्या नेमकं बाळ सांभाळली जातात? म्हणजे आता 6 महिन्यापासून ती 10 10 वर्षापर्यंत वगैरेची आहेत. हो. ह्याची स्थापना मॅडम कोणी केली आणि कधी केली ह्या पाळण्या घराची? पाळणा घर आता आम्हाला 27 27 28 वर्ष झालेली आहेत. आणि 13 नोव्हेंबरला वगैरे केलेली आहे. पालकांनी तिकडे म्हणजे सेंटरवर जेव्हा यायचे ना पालक, तेव्हा ह्या आमच्या मॅडम लोकांना वगैरे सांगायचे की जर तुम्ही अशी एखादी हे केलात की आमच्या मुलांना, काही काही ऑफिसला जाणारे असायचे ना, ते सांगायचे की तुम्ही म्हणजे हे कराल का, की असं जरा काहीतरी वेगळं एक हे. तर मग जयश्री मॅडम, कोठावळे मॅडम जे आहेत त्यांनी असं ठरवलं की आपण एक उपक्रम सुरू करून बघूया. म्हणजे पहिलीच मुलं येतील असं नाही ना लगेच, पण असं त्यांनी तेव्हा एक ह्याच्यातून सुरू केलं की बाबा म्हणजे पालकांच्या दृष्टीने पण त्यांनाही हे होईल, म्हणजे इतर महिला ज्या तिथे सूट होऊ शकत नाही त्या इथे काहीतरी ऍडजस्ट करू शकतील वगैरे, असं करून ही स्थापना खरी केलेली आहे. इकडे जी मुलं आहेत त्यांच्या पालकांचा प्रतिसाद नेमका कसा असतो पाळणा घराबाबत, त्यांच्या संगोपनाबाबत, त्यांच्या मुलांच्या? पालक खुश असतात. आणि अगदीच जर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आमच्याबद्दल तुम्हाला काही जर असेल, म्हणजे आता कधीतरी होऊ शकतं, तर तुम्ही मॅडमना भेटू शकता. कारण तेवढं पारदर्शीपणा असला पाहिजे ना. नाहीतर समजा आम्ही त्यांच्याबद्दल मनात अडी ठेवणार, ते ठेवणार, आणि मग बाहेर असं हे नसावं ना, आपल्याविषयी अपप्रचार कुठेही असू नये. म्हणजे आम्ही आधी इतकी वर्ष कमावलंय ते तसंच असावं, असं आमचं हे असतं. भविष्यात काय विचार आहे अजून पाळणा घराबाबत? पुढे काही करायचं, नवीन काहीतरी संकल्पना राबवायची असं काही? तर आता बघायचं आहे अजून, कारण काय आता मुलांना म्हणजे आम्ही टीव्ही आहे आमच्याकडे, पण तो आता करोना नंतर बंद आहे. मग त्यांना शेवटी आम्हीच स्वतः गेम वगैरे त्यांना घेत असतो. तर बॅट बॉल खेळायला इथेच हॉलमध्येच बॅट बॉल खेळायला लावतो किंवा इतर काही त्यांना असं वेगवेगळे गेम बसवतो की जेणेकरून ती रमतील तिथे. कारण कसं आहे, ती स्वतः मुलं घरी ना चप्पल व्यवस्थित काढायला शिकतात, आपल्या वस्तू ओळखायला शिकतात, नंतर कपडे व्यवस्थित हे करायला शिकतात. घरी गेले ना तर ते व्यवस्थित सगळं काढून वगैरे देतात. ते पालक सांगतात की आम्हाला चप्पल वगैरे इथे ठेव, हे कर, हे सांगायला लागत नाही. ते इथे आल्या आल्या ठेवतात ना, चप्पल ठेवतात, नंतर तिकडे आतमध्ये आम्ही हे केलं, स्वतःच्या वस्तू ओळखतात ते. एकंदरीत शिस्त लागते. हा, लागते लागते.
मंडळी, आपण आता पाहिलं श्रमिक विकास महिला संघ वसई यांचा जो भाग आहे घरकुल पाळणाघर, त्या ठिकाणी बाळांना नेमकं कशारित्या सांभाळलं जातं हे आता आपण प्रत्यक्षरित्या पाहिलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या बाळाला पाळणाघरात ठेवायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच ठेवू शकता. धन्यवाद.